नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत करंट अफेअर्स, ज्यांचं खूप मुलांचे मला कमेंट्स येत होते, सर करंट अफेअर्सचे लेक्चर घ्या. बट कसं होत होतं की करंट अफेअर्ससाठी आपल्याला एक कुठे असं फिक्स सोर्स नाही भेटत. मग त्यामुळे मी थोडंसं करंट अफेअर माझा वेळ गेला त्यामध्ये. आणि मी आता काय करणार आहे, आता ही जी PDF आहे ती PW फिजिक्सवालाची PDF आहे. त्यामध्ये त्यांनी पूर्ण करंट अफेअर एकत्र केलं आहे, इयर बुक आहे ही. मग यामधले आपण जे पॉलिटिकल आधी करंट अफेअर करणार आहोत, आपण छोटे छोटे व्हिडिओच्या पार्ट्समध्ये करणार आहोत. तर हा पार्ट आहे राजकीय घडामोडीचा. तर या पार्ट्स आणि हां, ही PDF फ्रीली अवेलेबल आहे, फिजिक्सवाल्याने स्वतः अवेलेबल केली आहे फ्रीमध्ये. बट तुम्हाला जर ही PDF लगेच पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलवरती मी अपलोड करणार आहे लगेच, आणि दोन्ही भाषेत आहे, इंग्लिश आणि हिंदी दोन्ही, इंग्लिश आणि मराठीमध्ये. तर तुम्ही ते फ्रीमध्ये अवेलेबल करू शकता. मी माझ्या ग्रुपवरती टाकणारच आहे. आणि ही 1 इयरची बुक आहे पूर्ण. तर 1 इयरमध्ये ज्या घडामोडी झालेल्या आहेत यावर्षी, म्हणजे मागच्या वर्षी 2023च्या, कारण तुम्हाला माहिती आहे MPSCमध्ये घडामोडी म्हणजे तुम्हाला 2 वर्षापर्यंत ॲटलिस्ट तुला करंट अफेअर माहीत पाहिजे, 1.5 वर्षापर्यंत तरी. आता आपली एक्झाम होती मेमध्ये, है ना. मग मेमध्ये एक्झाम होती, तर आपल्याला ॲटलिस्ट मेपर्यंत तरी करंट अफेअर झालं पाहिजे मागच्या वर्षीचं, आणि ह्या मेपर्यंत तरी ॲटलिस्ट म्हणतोय मी. नाहीतर आत्तापर्यंतसुद्धा करंट अफेअर तुम्हाला इम्पॉर्टंट आहेच. म्हणून आपण हा करंट अफेअरचा लेक्चर घेत आहोत. यामध्ये आपण बघणार आहोत राजकीय घडामोडी. तर इथे तुम्ही काही टॉपिक्स बघू शकता, आपण त्या टॉपिक्स कव्हर करणार आहोत. आता तुम्हाला वाटेल एका कोचिंगचं मी स्वतः कॉपी करून फक्त वाचून दाखवते, तसं नाही आहे. तर हे बघा, ह्यात टाईम वेस्ट करण्यात काही फायदा नाही, स्वतःचे नोट्स बनवून वगैरे. तर यात काय करा तुम्ही माहिती आहे का, ही PDF डाउनलोड करा, काही पॉईंट टिक करा जे तुम्हाला वाटतात इम्पॉर्टंट आहेत ते, आणि तेच रिवाईज करा. कारण आता ही एवढी मोठी PDF वाचत बसण्यात आणि लक्षात ठेवण्यात काही अर्थ नाही आहे. आणि यातलेच काही पॉईंट मेन पॉईंट आहेत ते टिक करून ठेवा, आणि ते रिवाईज करत राहा वेळच्या वेळेस. आणि असं नाही की कुठल्या चॅनल मी दुसऱ्यांची PDF घेते. आता जे फ्रीली अवेलेबल आहेत ते घ्यायला काही हरकत नाही ना, त्यांनी स्वतःच दिलेलं आहे, विद्यार्थ्यांना डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. मग तुम्ही ते माझ्या टेलिग्राम चॅनलवरून घेऊ शकता. तर आणि त्याची टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला माहिती आहे, डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट करून विचारा, तुम्हाला भेटून जाईल. चालेल, चला सुरू करूया. आपण बघत आहोत राजकीय घडामोडी, 59 पेज. चला जाऊ 59 पेजवरती. ओके. हे बघा पेज, तुम्ही बघा ना किती मोठी PDF आहे ही, आणि खूप डिटेल आहे. मला चांगली वाटली म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. असं नाही की यात काही असं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जेवढी रिक्वायर्ड आहे. आणि सोबत आपला जो फॅक्च्युअल डाटा आहे, आणि सोबत स्टॅटिक जे आपल्याला विचारणारे क्वेश्चन आहेत ती पण दिलेले आहेत. आता इथून आपलं राजकीय चालू होते. हे बघा, हे 59 पेजपासून राजकीय घडामोडी. कॅश फॉर क्वेरी, या प्रकरणात फक्त तुम्हाला इथे मी संदर्भ सांगेन. इथं एवढं काही महत्त्वाचं नाही आहे. बट तुम्हाला माहिती आहे मोहित्रो जी आपले हे होती, पश्चिम बंगालची खासदार होती महुआ मोहित्रा, यांच्याबद्दल जे झालेलं कंटेम्प्ट ऑफ हाऊस, याच्याबद्दल एक करंट अफेअरमध्ये न्यूज होती. तर संदर्भ काय दिला आहे, संसदीय सदस्यांना MPsना लोकसभेमधून बरखास्त करण्यात आले होते. त्या सदस्यांना इथिक्स समितीचा अहवाल स्वीकारला आणि ज्यात सदस्याचे अनैतिक वर्तन केल्याबद्दल दोषी आढळले. तर काय होता सदस्यांचा अवमान, काय होता, सदस्यांच्या वेबसाईटवरती त्यांच्या खाजगी आणि गुप्त खात्यांचे लॉग इन माहिती सामायिक केल्याबद्दल त्यांना कंटेम्प्ट ऑफ हाऊस म्हणून घोषित करण्यात आलं. आणि सभागृहातील कामकाजात अडथळा निर्माण करणे, कोणतेही अधिकार किंवा सदस्याचे कामकाजात अडथळा आणणे. तर यात आपलं लक्षात ठेवायचं आहे कॅश फॉर क्वेरी काय ते लक्षात ठेवायचं. संसदेत प्रश्न विचारण्यासाठी कोणते तरी पैसे स्वीकारल्याचा आरोप म्हणजे कॅश फॉर क्वेरी. कॅश फॉर क्वेरी म्हणजे क्वेश्चन, आणि कॅश म्हणजे पैसे. तर हे आहे कॅश फॉर क्वेरी घोटाळा 2005 मधला. आता PV नरसिंहराव प्रकरण काय होतं ते एकदा बघून घ्या, आणि कॅश फॉर क्वेरी 2005चं एकदा स्कॅन्डल लक्षात ठेवा. असं नाही बोलणार की येईलच हे. तर पुढे बघूया आपण. पुढे आहे एथिक्स समितीचा अहवाल. का एथिक्स समिती खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या पॉलिटीमध्ये. तर पॉलिटीमध्ये एथिक्स समितीबद्दल तुम्हाला येऊ शकतं क्वेश्चन. तर विशेष अधिकार समिती लोकसभा समितीद्वारे घेतली जाते. विशेष अधिकार समितीमार्फत चौकशी होते एथिक्स समितीऐवजी. ओके. एकदम मिसकंडक्ट काय असतं, एथिक कमिटी काय, प्रिव्हिलेज कमिटी काय, आणि प्रिव्हिलेजेस काय भेटतात, म्हणजे MPsना वेगवेगळ्या सवलती जे भेटतात ते काय असतात ते एकदा बघून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला पॉलिटीमध्ये असेच क्वेश्चन येतील जे करंट रिलेटेड आहेत ते. आता तुम्हाला माहिती आहे प्रिव्हिलेज कमिटी येऊ शकतं, विशेष अधिकार समिती येऊ शकते ह्यावेळेस. विशेष अधिकार समितीमध्ये किती सदस्य असतात, ती कॉन्स्टिट्यूशन आहे नॉन कॉन्स्टिट्यूशनल आहे ते विचारतील, संविधानिक आहे असंविधानिक.
आता 370 रद्द करण्यामार्फत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय होता? 370 जे रद्द झालं कलम त्याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे. जम्मू आणि काश्मीर राज्याचे 2 केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्यात आले. याला अहवाल देणारी याचिका दाखल केली होती. बरोबर, आपल्याला माहिती ती. यामध्ये काय निर्णयाला प्रमुख पैलू काय होते? 370 निर्मित करण्याचा सरकारचा निर्णय कायम ठेवला होता त्यांनी, म्हणजे ते बरोबर आहे, त्यांना डिसाईड केलं होतं. तसेच खंडपीठाने लडाखचे केंद्रशासित प्रदेश म्हणून पुनर्रचना केलेली पुष्टी पाहिजे. तसेच राष्ट्रपतीच्या आदेशाची वैधता 370 रद्द करण्यासाठी संविधान जम्मू आणि काश्मीरसाठी आदेश 2019ची वैधता देखील ठेवलेली आहे. आता पुढे बघूया नागरिकत्व कायदा. CAAचं खूप वेळा ते इम्पॉर्टंटमध्ये आहे, आता पण चालू आहे CAAचं. मग काय 5 न्यायाधीश खंडपीठाने मौखिकपणे नागरिकत्व कायद्याच्या कलम 6(1) चे निरीक्षण केले आणि ही कायदेशीर तरतूद आहे असं सांगितलेलं आहे त्यांनी. नागरिकत्व कायद्याचे कलम 6A नुसार 1966 ते 71च्या दरम्यान भारतात प्रवेश केलेल्या आसाममधले रहिवासी ज्यांनी परवानगी दिली जाईल, म्हणजे ज्यावेळेस 66 ते 77, आता हे तुम्हाला स्टेटमेंट बेस क्वेश्चन येऊ शकतो, 66 ते 77 की काय, चेंज करतील थोडीशी माहिती. आणि 66 पूर्वी आसाममध्ये प्रवेश केलेल्या राज्य आणि त्यातील सामान्यपणे रहिवासी असलेल्या परदेशी प्रवाशांना भारतीय नागरिकाचे सर्व हक्क आणि कर्तव्य भेटतील. बरोबर, ड्युटीज आणि फंडामेंटल ड्युटीज आणि फंडामेंटल राईट्स दोन्ही त्यांना लागू असतील. पण ज्यांनी 66 आणि 71 दरम्यान प्रवेश समान अधिकार आणि कर्तव्य असतील त्याशिवाय 10 वर्षे मतदान करू शकणार नाही. हा एक मोठी टर्म आहे, हे तुम्हाला डायरेक्ट स्टेटमेंट येऊ शकतं. 10 वर्षे मतदान करू शकणार नाही, हे नवीनच आहे, त्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा. पुढे आपण बघतो राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आत्मपरीक्षणाचे अहवाल. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की राज्याचे राज्यपाल राज्यपालांविरुद्ध निष्क्रियतेबद्दल सर्वोच्च न्यायालयाची चिंता. आता काय बोलले त्यांनी, राज्यपाल जे वेगवेगळ्या गोष्टीचे अँगल घेतात, पॉलिटिकल्स अँगल घेतात, ते त्यांना सर्वोच्च न्यायालयात ते खटकते. मग त्याविषयी त्यांनी डायरेक्शन दिले राज्यपालांना आणि राज्यपाल कारवाई न करता नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली होती. अलीकडेच केरळ आणि तामिळनाडू राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन ही विनंती केली की राज्यसभेने मंजूर केलेल्या विधेयकांवरती मंजुरी देण्यासाठी अनिश्चित काळासाठी उशीर करू शकत नाही. म्हणजे त्यांना काय होतं, टाईम पिरियड असा बाउंड नव्हता, ते कितीही वेळ ते विधेयक त्यांच्याकडे पेंडिंग राहू शकत होतं आणि त्यामुळे जेव्हा त्याची सरकार झाली नंतर ते लॅप्स होणार आहे तुमचं विधेयक. मग त्यामुळे ते त्याची स्ट्रॅटेजी यूज करायची, म्हणून ते थोडंसं पॉलिटिकल इंटरफेअरन्स होत होता राज्यपालांच्या कार्यामध्ये, त्याची चिंता सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेली आहे. नंतर पंजाब विधेयकाला विलंबाने मंजुरी. आता 3 मनी बिलांमध्ये राज्यपालांची मंजुरी मिळण्यास उशीर होत असल्याने कारणाने देत पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मग हे थोडंसं लक्षात ठेवा, म्हणजे राज्यपालाविरुद्धचा जो हे आहे करंट इश्यू आहे त्याच्याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. मग तोही एक इम्पॉर्टंट बोलू शकतो. नंतर जुनी पेन्शन युद्ध. आता तुम्हाला माहिती आहे युनिफाईड पेन्शन स्कीम आलेली आहे, नंतर ओल्ड पेन्शन स्कीम आहे, न्यू पेन्शन स्कीम आहे. आता 3 पेन्शन स्कीम चालू आहेत. मग तिन्ही पेन्शन स्कीमबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे, तिन्हीबद्दल काय डिफरन्स आहे, काय बेनिफिट्स आहेत, काय कॉन्स आहेत, ते सगळं लक्षात पाहिजे तुम्हाला. आणि त्याच्यावरती क्वेश्चन नक्की येऊ शकतो, कारण एकतर तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये येईल किंवा तुम्हाला ते करंट अफेअरमध्ये येईल. युनिफाईड पेन्शन स्कीम येऊ शकते, ओल्ड पेन्शन स्कीम की न्यू पेन्शन स्कीम, इथे पण तेच दिलेलं आहे. महिलांचे विधिमंडळातील आरक्षण. आता हे बघा कितवी दुरुस्ती आहे ही, 118वी दुरुस्ती आहे. 118वी दुरुस्ती या विधेयक आहे 2023मध्ये मंजूर करण्यात आले. आणि कधी मंजूर, नारी शक्ती वंदन अधिनियम असं नाव दिलं आहे, नारी शक्ती वंदन अधिनियम. आता तुम्हाला थोडंसं नावमध्ये चेंज करून पण देऊ शकतो. आणि पहिल्यांदा कधी मांडलं होतं 1996मध्ये मांडण्यात आलं होतं. 2010मध्ये राज्यसभेत पास झालं, पण लोकसभेत अजूनही पास गेलेलं नव्हतं. विधेयकाची प्रमुख उद्दिष्ट काय होती, या लेडीजना 1/3 आरक्षण रिझर्व पाहिजे. आणि ते कुठे पाहिजे माहिती आहे का, लोकसभा आणि विधानसभामध्ये पाहिजे, ना की विधान परिषद, ना की राज्यसभा. लक्षात ठेवा, हे लोकसभेसाठी आहे. आता इथे काय झालं, एकूण जागापैकी महिलांना 1/3 बंधनकारक आहे. विधेयकांपूर्वी संविधान ओके. दिल्ली विधानसभेची मुदतवाढ. हे विधेयक दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी प्रदेशात, म्हणजे NCR रिजन बोलतो ना, नॅशनल कॅपिटल रिजन प्रदेशात विधानसभेपर्यंतच्या त्यांच्या तरतुदी विस्तार करू शकते. दिल्ली विधानसभेच्या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या 1/3 जागा ही महिलांसाठी राखीव आहेत. दिल्ली विधानसभेत थेट निवडणुकीद्वारे भरलेल्या एकूण जागापैकी 1/3 जागा हे अनुसूचित जाती आणि महिलांसाठी राखीव असलेल्या जागांनाही राखीव आहेत. बरोबर. आता राज्य विधानसभेसाठी लागू. ही दुरुस्ती सर्व भारतीय राज्यांच्या विधानसभेसाठी लागू होते. त्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती एकूण जागांपैकी 1/3 जागा महिलांनी राखीव ठेवणे आवश्यक आहे. प्रभावी पोस्ट परिसीमन.
आता इथे काय दिले, लोकसभा आणि राज्यसभा आणि दिल्ली विधानसभेतील महिलांच्या जागाच्या आरक्षणासंबंधित तरतुदी सराव आयोजित करण्यात आला लागू केला जाईल. ही प्रक्रिया संबंधित जनगणनेच्या आकडेवारी आधारित असेल आणि दुरुस्ती झाल्यापासून 15 वर्षे टिकेल. लक्षात ठेवा 15 वर्षाचं हे पिरियड आहे. आरक्षित जागांना आवर्तन संसदेत निर्धारित केलेल्या लोकसभा आणि राज्यसभा आणि दिल्ली विधानसभेत प्रत्येक त्यानंतरच्या परिसीमन व सरावानंतर महिलांसाठी राखीव जागा आवर्तन परवानगी देण्यात आली. आता 15 वर्षानंतर काय होईल, परत एकदा सेन्सेस वगैरे होतील आणि जे पण स्टॅटिस्टिकल डाटा येईल त्याच्यावरती डिसाईड केलं जाईल की किती आणखी रिझर्वेशन पाहिजे, किती त्यांना सीट्स वगैरे अलॉट केले पाहिजे ते वगैरे. आता RTI कायदा काय, माहितीचा अधिकार खूप हळूहळू कमी प्रभावी होत आहे. त्यांनी काय दिले, माहितीचा अधिकार कायद्याद्वारे केल्यानं खुलासा पालन करण्यासाठी सक्रिय राहण्याचे निर्देश. आता RTI काय बोलले, अबाउट RTI काय दिले, एनटॅक कधी झालं 2005मध्ये. अलॉट फॉर द ऑल सिटीजन ॲक्सेस द इन्फॉर्मेशन हेल्ड बाय द पब्लिक अथॉरिटीज. आता पब्लिक म्हणजे अथॉरिटीज कोणकोण येतात, सरकार, राज्य सरकार अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारी यांच्या. नंतर पब्लिक अथॉरिटी अंडर द ॲक्ट. द अथॉरिटी कुठल्या एस्टॅब्लिश बाय द कॉन्स्टिट्यूशन अंडर द लॉ. म्हणजे तुमच्यामध्ये संविधानिक किंवा असंविधानिक दोन्ही येतील. बॉडी कुठल्या कॉन्स्टिट्यूटेड बाय नोटिफिकेशन ऑर ऑर्डर इश्यूड बाय द अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट. नंतर इन्फॉर्मेशन प्रिटेंडिंग टू अ प्रायव्हेट बॉडीज. राईट टू इन्फॉर्मेशन, टाइमली रिस्पॉन्स. नंतर राईट टू अपील. नंतर अपिलेट अथॉरिटी. आता इथे थोडीशी माहिती आणखी दिलेली आहे, तर लक्षात ठेवा CCI काय असतं, CIC काय असतं लक्षात ठेवा. चीफ इन्फॉर्मेशन कमिशन. ओके, तर तुम्हाला बेसिकली RTE लक्षात ठेवायचं आहे. त्यातलं पण चीफ इन्फॉर्मेशन कमिशन हे लक्षात ठेवायचं आहे. चीफ इन्फॉर्मेशन कमिशन तुम्हाला EPYQच्या लेक्चरमध्ये सांगितलेलंच आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता. नंतर RTI आणि राजकीय पक्ष. RTI कायद्याअंतर्गत राजकीय पक्षांना सार्वजनिक प्राधिकरणाच्या श्रेणीत येत नाही. त्यामुळे RTI कायद्याअंतर्गत पक्ष व त्याच्या अंतर्गत कामकाज आणि आर्थिक माहिती उघड करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही. इथे लक्षात ठेवा, हे सरकारचं मत आहे. आणि RTI विरुद्ध गुप्तता कायदा म्हणजे जे प्रायव्हसी ॲक्ट होतं त्याच्याबद्दल काय होतं, असोसिएशनचा विरोध करत ते गुप्ततेच्या संस्कृतीत वाढवणे आणि माहिती रोखते, आणि ज्यामुळे माहितीच्या स्वातंत्र्यावरती अंकुश येतो. बरोबर. आता G20 परिषद तुम्हाला माहितीच आहे. आता भारताने ब्राझीलकडे अध्यक्षपद सोपवले व 18वी G20 परिषद हे दिल्लीमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाले होते. नंतर भारताकडे पंतप्रधानांनी नोव्हेंबरच्या शेवटी G20 परिषदेचे आणखी एक आभासी पुनरावलोकन सत्र आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे. लक्षात ठेवा, आभासी पुनरावलोकन सत्र. अध्यक्ष मुख्य डिलिव्हरेबल्स काय होते, भारत आणि मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर हे महत्त्वाचं होतं, कारण हे ट्रेनने जोडायचं होतं त्यांना. कॉरिडॉर हा मेन होता. नाहीतर आपल्या पहिलेचे ट्रेड रूट्स वेगळे होते. सी रूट जे वेगळा होता तो खूप मोठा पडत होता, आणि त्यामुळे आता नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर आपण निर्माण केलेला आहे अधिकृत. आणि याची किती लागत आहे, जवळपास $600 अब्ज इतकी आहे. ध्येय काय त्याचे, अरबी आखातात आशिया आणि युरोपमधील वाहतूक कॉरिडॉर एकत्रित करण्यासाठी सहभागी. भारत, अमेरिका, सौदी अरेबिया, युरोप युनियन आणि UAE, फ्रान्स, जर्मनी, इटली यांसारखे देश यामध्ये सहभागी आहेत. G20चे नवीन स्थायी सदस्य म्हणून आफ्रिकन युनियनचा समावेश केला गेलेला आहे. ग्लोबल बायोफ्युअल्स अलायन्स GBAची स्थापना झाली होती, बायोफ्युअलचा लक्षात ठेवा. नंतर उद्दिष्ट तर जैव इंधनाचा विकास वगैरे आहे. नंतर MSMEसाठी प्रवेशांना प्रोत्साहन देण्यासाठी. MSME काय असतं, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, म्हणजे जे छोटे लघु उद्योग वगैरे असतात त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. SDG साध्य करायचं, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल. आता खूप वेळा इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला माहिती असतील किती ध्येय आहेत त्यांचे, तुम्ही कमेंट करून सांगा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचे. नंतर शाश्वत विकासासाठी जीवनशैलीचे मुख्य प्रवाह, लाईफ काय, शाश्वत विकासासाठी जीवनशैलीवरील G20 स्तरीचे लाईफ म्हणून उद्देश त्याने केलं होतं. जीवनासाठी प्रवास असं दिलेलं आहे. आता पुढे बघूया आपण बहुराज्य. तर हे तुम्हाला PDF भेटून जाईल, ह्याचं टेन्शन घेऊ नका, तुम्ही आरामात तिथे वाचू शकता. तुम्हाला जे इम्पॉर्टंट पॉईंट्स वाटत आहेत ते तुम्ही टिक करा, कारण इथे कसं आहे, तुम्ही जर प्रत्येक पॉईंट जर पाठ करत गेला तर इम्पॉसिबल आहे ते, नेक्स्ट टू इम्पॉसिबल. प्रत्येक पॉईंट पाठ करणं आणि ते तुमच्या लक्षात राहणं, कारण बाकी पण तुम्हाला खूप सारे सब्जेक्ट्स आहेत ते पण करायचे आहेत. आणि मला नाही वाटत की आता MPSC काही लवकर एक्झाम घेण्याच्या तयारीत आहे. ऑलमोस्ट डिसेंबर उजाडेल आपल्याला एक्झामसाठी, आणि 1 डिसेंबर ॲटलिस्ट संभाव्य तारीख मानली जाते MPSCची. तरी पण अजून काही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं नाही, तर तुम्ही ते
ग्राह्य धरू शकता. आणखी तरी काही आपलं ऑफिशियल नोटिफिकेशन नाही आहे, म्हणजे या महिन्यात तरी आपली एक्झाम काही होत नाही, तर ती पुढच्या महिन्यातच गेलेली आहे. एकत्रित निवडणुका काय, वन नेशन वन इलेक्शनची शक्यता तपासण्यासाठी राज्य सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली, लक्षात ठेवा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. आता डुप्लिकेशन टाळणे, कायदा आणि न्याय मंत्री यांनी सुचवले, यामुळे वारंवार निवडणुका घेण्याचा सरकारच्या प्रयत्नांची प्रतिकृती टाळता येईल. सरकारचे तिजोरीत बचत होईल, यामुळे राजकीय पक्ष उमेदवार त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारात मोठी बचत होईल. सेंटर फॉर मीडिया स्टडीज यांच्या अहवालानुसार 19च्या लोकसभा निवडणुकीचा खर्च सुमारे 60,000 कोटी रुपये होता. लक्षात ठेवा, एवढा खर्च होता आपल्या निवडणुकीसाठी. आता एकत्र निवडणूक म्हणजे काय, लोकसभा आणि राज्यसभा यांच्यासाठी एकाच वेळी निवडणूक घेण्याचा संदर्भ आहे, ज्यामुळे निवडणुकीचे चक्र संक्रमित होते आणि निवडणुकीचे वारंवारिता कमी होते. यामध्ये 5 वर्षाच्या अंतराने सर्व राज्याच्या आणि लोकसभेच्या निवडणुका घेणे समाविष्ट आहे आणि हे मतदाराचा एकाच दिवशी किंवा टप्प्याटप्प्याने संसद सदस्य आणि विधानसभेच्या सदस्यांसाठी मतदान करणे शक्य बनवते. आता UCC समान नागरी कायदा कोणत्या राज्यात सर्वात प्रथम लागू झाला हे तुम्ही कमेंट करून सांगा. आता वसाहतवादीचे राज, ओके, तर उत्पत्ती कधी झाली हे त्यांचं काय म्हणतात हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड नका लक्षात ठेवू. आता संविधान सभा यामध्ये काय झालं, समान नागरी कायदा संहिता मूलभूत हक्कांच्या प्रकरणात टाकण्याच्या मुद्द्यावरून मतभेद झाले होते. तर बहुमताने झालं होतं की सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली मूलभूत अधिकार समितीच्या उपसमिती असे मत मांडले की ही तरतूद मूलभूत अधिकारांच्या कक्षेबाहेर आहे आणि म्हणून समान नागरी कायदा धर्म स्वातंत्र्यापेक्षा कमी महत्त्वाची करण्यात आलेली आहे. अनुच्छेद 25मध्ये आता समितीबद्दल काय दिलेलं आहे, समान नागरी कायदा म्हणजे कायद्याचे एक सामान्य संच. अनुच्छेद 44मध्ये असे नमूद करण्यात आले की भारताच्या संपूर्ण भूभागातील नागरिकांना समान नागरिक संहिता सुरक्षित करण्यासाठी राज्य प्रयत्न करेल. बरोबर, समान नागरिक संहिता असलेले गोवा हे देश एकमेव राज्य आहे जे आत्ता आहे, आणि पण गोवा नागरिक संहिता पोर्तुगीज 1867मध्ये दिली होती. भारतात आधीपासून नागरी प्रकरणाबाबत संहिता का नाही, बहुतेक नागरी प्रकरणात संहितेचे पालन भारतीय करार कायदा, नागरी प्रक्रिया संहिता, वस्तू क्रिया वक्रिया, मालमत्ता हस्तांतर कायदा, भागीदारीचा कायदा इत्यादी कायदा राज्यांनी मात्र शेकडो दुरुस्त्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे काही बाबतींमध्ये धर्मनिरपेक्षता नागरिक कायद्याअंतर्गत विविधता आहे. आता इथे काय दिले, सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना संदर्भात, हे थोडंसं मला वाटतं असं पॉलिटिकल, एवढं पण पॉलिटिकल नाही विचारणार तुम्हाला. हां, आता इथे काय विचारू शकतात, तुम्हाला व्हीपबद्दल विचारतील, बरोबर आहे, इथे व्हीपबद्दल. आता हां, तुमचं डिस्क्वालिफिकेशन ऑफ द MLAs ह्याच्यावरती विचारतील. बंडखोर आमदार विरुद्ध राज्यघटना, ते अनुसूचित 10 अंतर्गत म्हणजे तुम्हाला ते असतं ना शेड्यूल 10मध्ये दिलेलं आहे त्याच्याबद्दल देतील. अँटी डिफेक्शन लॉ त्याच्याबद्दल विचारू शकतात. आता इथं व्हीप म्हणजे काय, व्हीप हा सदनातील पक्षाच्या सदस्यांच्या एक विशिष्ट निर्देशांचं पालन करण्याच्या लेखी आदेशांचा आणि पक्षाच्या नियुक्ती अधिकाऱ्यांचे असे निर्देश जारी करण्याचा अधिकारी आहे. ब्रिटिश संसदेने या संकल्पनेचा उगम झालेला आहे. सर्व पक्षातील सदस्यांना व्हीप जारी करू शकतात आणि पक्षातील सदस्यांनी एक विशिष्ट सदस्य व्हीप जारी करण्यासाठी नियुक्त करतात. या सदस्यांना मुख्य व्हीप म्हणतात आणि त्याला अतिरिक्त व्हीपद्वारे मदत होते. व्हीपची नियुक्ती, सॉरी आता शिट्टी वाजते, ठीक आहे. पुढे आपण बघूया, नाही ह्याची पण गरज नाही तुम्हाला, हे पण नक्की लक्षात ठेवू. पुढे हां, मनी लॉन्ड्रिंग विषयी. हां, कारण आता मोठमोठे केसेस नाही करत मनी लॉन्ड्रिंगच्या वगैरे, तर ते तुम्हाला PMLA वरती पण विचारू शकतात क्वेश्चन. नंतर FTA काय असतं, FATF याच्यावरती विचारतील. थोडंसं फुल फॉर्म लक्षात ठेवा, जास्त नका जाऊ, डीपमध्ये नका जाऊ. CFT काय असतं ते लक्षात ठेवा. फ्लोअर टेस्टमध्ये राज्यपालाची, ओके हां, फ्लोअर टेस्टमध्ये तुम्हाला बहुमत सिद्ध करायचं असतं, मग त्यामुळे राज्यपालाची भूमिका काय असते ते एकदा विचारू शकतील, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये पण तसंच झालं होतं थोडं काही दिवसापूर्वी. आणि काय ते काय दिले, अलीकडे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे की राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्यास धमक्या आणि मतभेद हे कारण असू शकत नाही. शिवसेनेच्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात दाखल प्रकरणाची सुनावणी सुरू होती, त्याबद्दल त्यांनी दिलेलं आहे. डेप्युटी स्पीकरवरती काय असतं. आता इथे तुम्हाला काय क्वेश्चन येऊ शकतो की तुम्हाला
जे लोकसभेचे स्पीकर आहेत त्यांची कर्तव्य ड्युटीज विचारू शकतील, किंवा जेव्हा फ्लोर टेस्ट असतं तर तेव्हा त्यांचं काय मत म्हणजे त्यांच्याबद्दल स्टेटमेंट येतील काही तर ते देऊ शकतात. नंतर आमदार अपात्रता ह्यावरती क्वेश्चन याचे खूप जास्त आहेत MLAचं डिस्क्वालिफिकेशनवरती. तर लोकसभेचे सचिवालय वायनाड केरळ येथील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लोकसभा सदस्य म्हणून अपात्र ठरण्याची अधिसूचना जारी केली होती. मानहानी खटल्यात त्यांना 2 वर्षे तुरुंगवास शिक्षा झाली आणि 1 दिवसानंतर ही अपात्रता अंमलात आलेली आहे. आता हे बघा, राहुल गांधींना पण एकदा सुरतच्या हायकोर्टाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. मग त्यामुळे त्यांचे डिस्क्वालिफिकेशन होणार होतं, बट ते काहीतरी कॅन्सल झालं वाटतं. मग हे या रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात की आमदार पात्रतेची कारणे काय काय आहेत. आता इथे भारतीय संविधानाने अनुच्छेद 102A आणि 191A अनुक्रमे विधानसभेच्या सदस्यांसाठी लाभाचे पद धारण करणे, मानसिक दुर्बलता, दिवाळखोरी किंवा वैध नागरिकत्व नसते. तर 10वी परिशिष्टामध्ये काय राजकीय पक्षांकडून अपात्रता केली जाते आणि 51चा लोकप्रतिनिधी काय ते फौजदारी खटल्याचे दोषी पाहिजे. आता ही तुम्हाला जोडेरावमध्ये येऊ शकतं. तर 51च्या लोकप्रतिनिधी कायद्यानुसार तुम्हाला कशाद्वारे अपात्र केले जाऊ शकतं, तर फौजदारी खटल्याच्या विरोधात तुम्ही जर 2 वर्षापेक्षा अधिक शिक्षा असेल तर तुम्ही अपात्र आहात. 10वे परिशिष्टामधून काय राजकीय पक्षाकडून अपात्रता. पुढे बघूया पीठासीन अधिकाऱ्यांची महत्त्वाची भूमिका. बरोबर, 10व्या अनुसूची अंतर्गत अपात्रतेचा प्रश्न राज्यसभेच्या बाबतीत अध्यक्ष आणि लोकसभेच्या सभापती आणि भारतीय राष्ट्रपतीद्वारे नाही आहे. इथे लक्षात ठेवा, भारतीय राष्ट्रपतीद्वारे नाही आहे. आणि 92मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की संदर्भात अध्यक्ष स्पीकर निर्णय हा न्यायालयीन पुनरावलोकनाच्या अधीन आहे. म्हणजे जर त्यांनी जो पण निर्णय, जसं की आपले जे हे होते अध्यक्ष होते लोकसभा अध्यक्ष, मग त्यांनी जो निर्णय दिला त्याच्याविरोधात न्यायालयात गेले होते सर्वोच्च न्यायालयामध्ये, आणि ते प्रकरण चालू आहे आता पण. विधेयक मंजूर करण्याबद्दल राज्यपालाची भूमिका. आता जे राज्यपाल होते ते खूप टाईम घ्यायचे म्हणजे, आणि तोपर्यंत बिल लॅप्स होऊन जायचं, आणि त्यामुळे बिल अप्रूव्ह करण्यासाठी काही एक ठराविक कालावधी द्या असं त्यांचे मत होतं. विधेयक परत पाठवू शकतात, तेच राज्यपालाची भूमिका विचारली. खूप आता तुम्हाला इथे इम्पॉर्टंट काय करतो ह्यावेळेस पॉलिटिकलमध्ये, तुम्हाला गव्हर्नरचे तुम्हाला जे पण कार्य आहेत वगैरे ते इम्पॉर्टंट होईल. लोकसभा स्पीकरचे इम्पॉर्टंट कार्य आहेत, नंतर डेप्युटी स्पीकरचे कार्य, आणि नंतर आमदार अपात्रता म्हणजे अँटी डिफेक्शन लॉबद्दल तुम्हाला विचारतील. नंतर राष्ट्रीय पंचायत पुरस्कार याच्यावरती क्वेश्चन नाही येऊ शकत. पुढे बघूया आपण श्रेणी आणि विजेता. दीनदयाल उपाध्याय पंचायत शाश्वत विकास पुरस्कार हे येतात. पुरस्कारावरती क्वेश्चन नाही येऊ शकत, म्हणजे येतात पण राज्यसेवेमध्ये थोडेसे कमी येतात. ते एकदा बघून घ्या, वाचून घ्या. भारतात फाशीची शिक्षा. आता भारताच्या सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने फाशीची शिक्षेची अंमलबजावणी करण्याचा एक अधिक मानवीय आणि सन्माननीय मार्ग असू शकतो यावर अनेक दशके जुना पुन्हा वाद घडून आलेला आहे. तर काय म्हणतात ते फाशी शिक्षा, तुम्हाला माहिती आहे मृत्यूदंडाची शिक्षा. आता याचा युक्तिवाद काय होता, तर CRPCमध्ये त्यांनी आता CRPC जाऊन दुसरं आलेलं आहे, संहिता आलेली आहे, तर तुम्ही सांगा कुठली आहे ती संहिता. जेव्हा कोणत्याही व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते तेव्हा ते मरेपर्यंत त्याला फासावर लटकेले जावे अशी या शिक्षेचे निर्देश आहे. मग आता त्यांनी काय म्हटलं, इथे 2-3 जे केसेस झाले होते, बच्चन सिंग विरुद्ध पंजाब सरकार आणि दीनदयाल विरुद्ध युनियन ऑफ द इंडिया अँड द अदर्स. इतर देशामध्ये काय प्रथा आहे, तर 55 देशामध्ये अजूनही मृत्यूदंडाची शिक्षा आहे. फाशी ही फाशीची सर्वात सामान्य पद्धत आहे, आणि विशेषतः पूर्व ब्रिटिश वसाहतीमध्ये युनायटेड स्टेटमध्ये मृत्यूदंड कायदेशीर असलेल्या सर्व राज्यांचे प्राणघातक इंजेक्शनचा वापर केला जातो. तर काही राज्यांमध्ये विजेचा झटका देऊन फाशीची परवानगी देखील दिली जाते. चीनमध्ये फाशी देण्यासाठी गोळीबार पथकाचा वापर केला जातो. सौदी अरेबियामध्ये शिरच्छेद केला जातो. आणि भारतात वायुसेना कायदा 1950, द आर्मी ॲक्ट 1950 आणि नौदल ॲक्ट 1957 असे म्हणले आहे, मृत्यूदंड एकतर मरेपर्यंत गळा लटकवून किंवा गोळ्या झाडून मारला जावा. ओके, तर इथे थोडंसं फाशीच्या शिक्षेबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. इन केस आलं तर येऊ शकतो हा क्वेश्चन, नाहीतर तुम्हाला नाही येऊ शकत हा क्वेश्चन. येऊ शकत म्हणजे चान्सेस कमी आहेत. तर मी काय प्रयत्न सेटर नाही आहे MPSCचा की हे मी जे म्हटले तेच येणार आहे. ॲटलिस्ट मी एवढं म्हणतो की काही इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते इम्पॉर्टंट तुम्ही करून ठेवा. बाकी टॉपिक तुम्ही एकदा नजरे खालून घाला, तुमच्यासाठी बस होईल ते. नंतर काय संसदीय समित्यांवरती क्वेश्चन अटळ आहे, म्हणजे तुम्हाला येणारच आहे, एकतर पॉलिटीमध्ये येईल किंवा तुम्हाला करंटमध्ये येईल. हे काय असं रोटेट होतं आहे. ओके, आता पुढे बघूया आपण. यांना विचार भ्रष्टाचार लोकप्रतिनिधी कायदा. आता लोकप्रतिनिधी कायदा 51चा तुम्हाला तोंडपाठ पाहिजे.
एकावर, कारण त्याच्यावरती तुमचं अँटी डिफेक्शन लॉ डिपेंड आहे, त्या आमदारकीचा राजीनामा वगैरे. आता ह्यावेळेस ते करंटमध्ये खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे, त्यामुळे ते 1951चा कायदा लक्षात ठेवा तुम्ही. राज्यपालांची नियुक्ती. आता नुकतेच केंद्राने जाहीर केलेली की 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये नवीन राज्यपाल असतील. आता राज्य सरकार बरखास्त करणे. आता ह्याचे काय, राज्य सरकार आपले बहुमत सिद्ध करू शकले नाही किंवा घटनात्मक तरतुदीचं पालन केलं नाही तर राज्यपालांना अधिकार आहे त्याचा की बरखास्त करू शकतात ते. अधिकारांवरून खूप वाद होतात. अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. आता अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जे दिल्लीमध्ये झालं होतं, लेफ्टनंट गव्हर्नरच्या अधिकारातून ते काढून घेण्यात आलं होतं की तुम्ही अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नाही करू शकत त्या एरियातल्या. मग ते एक सुप्रीम कोर्टापर्यंत हा मुद्दा गेला होता. ते तर राज्यपाल तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, ह्याच्यावरूनच कळून जातं. भारतीय राज्यघटनेचे कलम 105 राज्यसभेतील विरोधी पक्षनेत्यांच्या अलीकडे खासदार म्हणून त्यांच्या भाषणात स्वातंत्र्याचा देखील दाखला देत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरून धन्यवाद प्रस्तावावरील भाषण काही भाग काढून टाकल्याबद्दल निषेध केला होता. तर काय अधिक माहिती काय दिली त्याच्याबद्दल. राज्यसभेच्या अध्यक्षांनी लिहिलेल्या पत्रात त्यांनी संविधान कलम 105चा संदर्भ दिला, ज्यामध्ये संसद सदस्यांचे विशेष अधिकार आहेत. हे कलम खासदारांनी काही संरक्षण प्रदान करतो आणि शासकीय कामकाजात आकार देण्याची महत्त्वाची भूमिका बरोबर. तर विशेष अधिकाराचे मूळ काय ते नका लक्षात ठेवू. 105 काय म्हणतं, 4 कलम समाविष्ट आहेत जे संसद आणि त्यांचे विशेष अधिकार म्हणजे प्रोव्हिजनल राईट्स देतात. त्यांना बोलण्याचा अधिकार तर आहेच. अधीन राहून खासदार संभाषण स्वातंत्र्य दिले. कायदेशीर कारवाईपासून संरक्षण. दुसऱ्या कलमात खासदारांना त्यांच्या कर्तव्यात कोणतेही केलेले विधान किंवा कृत्यासाठी कायदेशीर कारवाईपासून मुक्तता मिळते. उदाहरणार्थ सभागृहात केलेल्या विधानाबद्दल मानहानीचा दावा करता येत नाही. ही प्रतिकारशक्ती काही गैर सदस्यांसाठी देखील विस्तारित आहे, जे भारताचे अटर्नी जनरल किंवा एखादी मंत्री जो सदस्य नसला तरी सभागृहात बोलतो त्यामुळेच. अधिकार आणि विशेष अधिकाराची व्याख्या. 3ऱ्या कलमात असे नमूद करण्यात आले की सदस्यांच्या प्रत्येक सभागृहात आणि त्यातील सदस्याचे अधिकार विशेष अधिकार प्रतिकारशक्तीद्वारे संसदेच्या कायद्याच्या परिभाषित केले जाते. तरतुदी आणि विस्तार. 4थी कलम हे 1, 2, 3 या तरतुदींचा विस्तार करते आणि ज्यांना संसदीय कामकाजात बोलण्याचा आणि भाग घेण्याचा अधिकार आहे, जरी ती संसदीय सदस्य नसली तरी त्यांना हे कलम लागू होतं. अटॉर्नी जनरल लक्षात ठेवा इथे. एक निवडणूक 2 जागावरती लढतं हे तर तुम्हाला पॉलिटिकमध्ये खूप चांगलं समजवलेलं आहे. म्हणजे जेव्हा 2 जागावरती आपण निवडून येतो तेव्हा लोकसभेची सीट खाली होती की राज्यसभेची कॅन्सल होते की लोकसभेच्या पहिले जी जिंकून आले तीच खाली होती की नवीन जे जिंकून आले ते आपल्याला निवडून, सगळं तुम्हाला पॉलिटीच्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. ते एकदा रिवाईज करा. पॉलिटी एवढा असा सब्जेक्ट आहे की जेवढं तुम्ही रिवाईज कराल तेवढं तुम्हाला खूप चांगलं आहे. इथे तुम्ही ॲक्टिव्ह रिकॉल मेथड वापरा. ॲक्टिव्ह रिकॉल मेथडमध्ये काय असतं की आपण क्वेश्चन स्वतःला विचारतो आणि स्वतःच आन्सर करायचं आहे इथे. आणि हे जे क्वेश्चन असतात ते 1 वर्डमध्ये आपल्याला आन्सर करायचे असतात आणि स्वतःच डोक्यात मनातल्या मनात हे क्वेश्चन सॉल्व करायचे. आता संक्षिप्त घडामोडी काय काय आहेत तर समलैंगिक विवाह. तर भारतात समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता न देण्याचा निर्णय एकमताने दिला आहे. न देण्याचा. तर तथ्य काय काय. समलैंगिकतेचे गुन्हेगारी कारण. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय दंड न्यायसंहिता 377, आता जे चेंज झाले तरी पण 377 नवजोत सिंग जोहर यांच्या विरुद्ध, हे नाव लक्षात ठेवा, नवतेज सिंग जोहर रद्द केले आणि समितीने दाखल केलेल्या समलैंगिक संबंधामधील गुन्हा ठरवले आणि खटल्याची धमकी संपुष्टात आली. ट्रान्सजेंडर हक्काचा कायदेशीर मान्यता. सर्वोच्च न्यायालयाने 2014 तृतीयपंथी आणि तृतीयपंथी म्हणून मान्यता दिली. राष्ट्रीय विधी सेवा प्रकरण विरुद्ध भारत सरकार यामध्ये समान हक्क आणि संरक्षणाची बाजू मांडली. ट्रान्सजेंडर पर्सन प्रोटेक्शन ॲक्ट 2019 ज्यामध्ये कायदेशीर मान्यता मिळाली. ट्रान्सजेंडर व्यक्तींच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात आले. आणि विवाह. उच्च न्यायालयाने 2017 दिल्ली उच्च न्यायालयाने मूलभूत हक्काला मान्यता दिली. समलैंगिक जोडप्यांना हा अधिकार नाकारणे हे उल्लंघन असल्याचे सांगितले, म्हणून त्यांनी जे समलैंगिक विवाह त्यांना मान्यता दिली. नंतर गर्भपात करण्याचा अधिकार. आता हे खूप इम्पॉर्टंट होते कारण खूप ठिकाणी मी हा क्वेश्चन बघितला आहे की कुठे सर्वात आधी करण्यात आलेलं म्हणजे अंमलबजावणी आहे. गर्भपात करण्याचा एक मूलभूत हक्क म्हणून त्यांना दिलं होतं. तर इथे काय झालं, सर्वोच्च न्यायालयात 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 27 वर्षीय विवाहित महिलेला 26 आठवड्याच्या गर्भपात करण्याची परवानगी दिलेली आहे. ह्याला MTP ॲक्ट म्हणतात, मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी ॲक्ट. 1970च्या दरम्यानचा हा ॲक्ट आहे. तर हे मोस्टली मेडिकल स्टुडंटला खूप चांगला माहीत असतो आणि MTP ॲक्टबद्दल
खूप डिटेल आहे. म्हणजे त्यामध्ये तुम्ही अल्ट्रासोनोग्राफी करता, कितव्या महिन्यापर्यंत तुम्ही त्या कितव्या वीकपर्यंत तुम्ही त्या फिटसचं आहे तोपर्यंत फिटस वगैरे न्यूबॉर्न आहे त्यांचं तुम्ही टर्मिनेशन करू शकता, किंवा कुठल्या मेथड्स आहेत वेगवेगळ्या त्यात दिलेल्या आहेत. तर इथे काय म्हटलेलं आहे, 26व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी देण्याबद्दल असहमती दर्शवली आणि याचिका मोठ्या खंडपीठाकडे विचारार्थ सरन्यायाधीशांनी पाठवली. तर 21च्या गर्भपात मर्यादा वाढवण्याचा आता हे जी मर्यादा होती ती 20 आठवड्यावरून 24 आठवड्यावरती करण्यात आली होती. आणि ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड्स आहेत, सर्जिकल मेथड आहे, मेडिकेशन मेथड आहे. तर त्या मेथडमध्ये पण काही लीगल मेथड आहेत, काही इल्लीगल मेथड आहे. आणि इल्लीगल मेथडमध्ये जर करताना पकडले गेले मेडिकल प्रॅक्टिशनरला तर त्यांचं लायसन वगैरे कॅन्सल वगैरे ती मोठी प्रोसिजर आहे. MT ॲक्ट 2021मध्ये सुधारणा करण्यात आली आणि यामध्ये गर्भपातची ते तर सांगितलं तुम्हाला. दुरुस्तीमध्ये गर्भपात 20 आठवडे आणि 24 दरम्यान गर्भपात्रसाठी पात्र असलेल्या महिलांनी 7 श्रेणीमध्ये निश्चित करण्यात 7 श्रेणी. पहिले चार श्रेण्या होत्या. आता लैंगिक अत्याचार किंवा बलात्कार किंवा विचारातून वाचलेल्या किंवा अल्पवयीन, शारीरिक अपंगत्व स्त्रिया, मानसिक अपंगत्वासह मानसिक आजारी स्त्रियांच्या गर्भपात विकृती चालू, गर्भधारणेदरम्यान वैवाहिक स्थितीमध्ये बदल आणि मानवतावादी परिस्थिती संबंधित आपत्ती गर्भधारण झालेल्या स्त्रिया यांच्यामध्ये आपण गर्भपात करू शकतो. लक्षात ठेवा. न्यायपालिकेचे न्यायाधीश हे नका लक्षात ठेवू. एवढं असं इम्पॉर्टंट वाटत नाही आहे मला. पुढे आहे ऑटो TC नियम नाही लक्षात ठेवलं तेवढं चालेल. ट्राय म्हणजे ते तुम्हाला हे दिले की म्हणजे तुमचे जे रिचार्ज प्लॅन वाढले ते कशामुळे वाढले. ट्राय कशासाठी ऑथॉरिटी आहे म्हणजे टेलिकम्युनिकेशनसाठी ऑथॉरिटी आहे, त्याच्याबद्दल थोडंसं दिलं आहे. ते आमदारांना राजखोरीवरती सूट. आता हे बघा DY चंद्रचूड यांनी काय म्हणलं, सरन्यायाधीश PV नरसिंहराव प्रकरणातील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचा निर्णय अचूकता पुनर्विचार करण्यासाठी 7 न्यायाधीशांच्या खंडपीठ स्थापन केलेले आहे. आणि जे झामुमो आमदार होते 2012मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीमध्ये अनुषंगाने लाचखोरीच्या आरोपासंदर्भात हा प्रश्न निर्माण झाला होता. तर इथे काय म्हणले, चर्चेत मोकळेपणाने भाग घेता यावा यासाठी प्रतिकारशक्ती आवश्यक आहे असे त्यांचे म्हणणे होते. एकदा वरून वाचून घ्या. बाकी लक्षात तरी युपा तुम्हाला युपा पण ठीक आहे. दहशतवादी विद्युत जे आहेत त्याच्याबद्दल आहे. गोडबंदी कायदेशीर RTI कायदा 18 वर्षे बरोबर हे महत्त्वाचं आहे. RTI कायदा माहितीचा अधिकार अंमलबजावणीसाठी 18वा वर्धापन दिन पूर्वसंध्येला सतर्क नागरिक संघटनेने केलेल्या स्वतंत्र वार्षिक अभ्यासातून झारखंड सतलज यमुना लिंक. आता हे काय म्हणले, सतलज यमुना लिंकमध्ये काही भागाच्या बांधकामासाठी देण्यात आलेल्या जमिनीचं संरक्षण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच केंद्र सरकारला दिलेला आहे. आता सतलज यमुना लिंकवरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. 214 किलोमीटरचा आहे, जलमार्ग आहे आणि कालवा प्रश्न 66मध्ये पंजाबच्या पुनर्रचनेच्या काळातील आहे. आणि हरियाणा निर्मितीमध्ये तेव्हा नव्याने स्थापन झालेल्या राज्यातील नदीचा पाणी वाटप घेण्याची गरज निर्माण झाली होती. नंतर इथे काय दिले, इलेक्ट्रॉनिकल बॉन्ड. आता इलेक्ट्रोल बॉन्ड हे तर तुम्हाला माहिती खूप म्हणजे गाजलेलं टॉपिक आहे. निवडणुकीच्या रोखीला योजना आव्हान देण्याच्या याचिकेवरून 31 ऑक्टोबर 2023 रोजी सुनावणी होणार असल्याचं सर आता सुनावणी तर झाली. आणि इलेक्ट्रो बॉन्ड म्हणजे काय होतं, जे अनकॉन्स्टिट्युशनल आहे ते डिक्लेअर केलं होतं आणि त्यांना न्यायालयाने वॉइड केलं होतं. तर एकदा ती न्यूज एकदा बघून घ्या इलेक्ट्रोल बॉन्डबद्दल. नंतर आदिवासी हक्क म्हणजे इथे काय म्हणले, बेगा विशेषतः दुर्बल आदिवासी गट PVTG प्रिव्हेंटिव्ह व्हर्नरेबल ट्राईब ग्रुप. आता हे जर PVTG नंतर छत्तीसगड राज्यातील आदिवासी हक्क मिळवण्यासाठी दुसरा गट ठरलेला आहे. आदिवासी हक्क म्हणजे काय, अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी हक्क अधिनियम 2016 च्या कलम 3 अंतर्गत अंतर्गत अन्य PVTच्या आदिवासांचे अधिकार दिले जातात, ज्यांना वन हक्क कायदा फॉरेस्ट रिझर्व्ह ॲक्ट असे म्हटले जाते. आदिवासी हक्क मान्यता समुदायाला त्यांच्या रूढी वस्तीचे क्षेत्र, सामाजिक संस्कृती, प्रथा, आर्थिक कार्यक्रम, उपजीविकेचे साधन, जैवविविधता आता हे सगळं दिलेलं आहे. तिथला त्यांचं हक्क त्यांना भेटतो असं म्हटलेलं आहे त्यांनी. तर लोकसभेच्या प्रश्नोत्तराचा तास तुम्हाला माहिती आहे, कॅश फॉर क्वेरी असं ते आपल्याला आधी पण बघितलं आहे. महुआ मोरी काय त्यांचं नाव होतं, बंगालच्या होतं वाटतं ते. त्यांच्याबद्दलचं थोडंसं इम्पॉर्टंट आहे. राज्यघटनेचे कलम 242 काय, उच्च गुणवत्ता यादीत नामांकन असूनही टपाल खात्याचे टपाल सहाय्यकाची नेमणूक करण्यास नकार दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 42च्या अंतर्गत
नेमणूक केली. आता बेकायदेशीर न्यायव्यवस्थेतील गुंतागुंत किंवा अकार्यक्षमतेमुळे ज्या चुकीच्या शिक्षा सुनावण्यात आलेली असेल किंवा न्याय नाकारण्यात आलेला असेल, पूर्ण न्याय देण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाला मिळावी यासाठी कलम 142ची स्थापना करण्यात आली. बाबरी मस्जिद किंवा भोपाळ गॅस दुर्घटना यामध्ये समाविष्ट आहेत. तर प्रगती प्लॅटफॉर्म काय, 42व्या आवृत्तीमध्ये बैठकीचे अध्यक्षपद पंतप्रधानांनी भूषवलं होतं. तर हे काय, ICT आधारित मल्टी मॉडल प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये डिजिटल डेटा मॅनेजमेंट, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि जिओ स्पेशलायझेशन टेक्नॉलॉजी वापरली जाते. लक्षात ठेवा. एकदा फक्त वरून नजरेखालून घालून घ्या. तुरुंग सुधारणा नजरेखालून घालून घ्या. फ्रेंच तत्व, संविधान एक जिवंत दस्तावेज. संविधान नवीन इमारतीत प्रवेश करताना संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश करताना आपल्या काळातील बदलत्या वास्तव्याच्या घटनादुरुस्ती करण्याची मागणी वाढत आहे. तर संविधान हे नियम आणि मर्यादांची रचना प्रदान करते आणि ज्यामध्ये राजकीय निर्णय घेतले जातात. जिवंत दस्तावेज का म्हणले, जवळजवळ सजीवांप्रमाणेच या दस्तावेजात वेळोवेळी उद्भवणाऱ्या परिस्थिती आणि परिस्थितीचा प्रतिसाद देत राहतो. लवचिकता काय, स्थिर न राहता घटनादुरुस्तीसारख्या उपाययोजनाद्वारे सामाजिक बदलांमध्ये समाविष्ट घेण्याइतपत लवचिकता असते. आणि उत्क्रांती नका लक्षात ठेवा, उत्क्रांती तुम्हाला भेटते पॉलिटीमध्ये खूप शिकला. FRBs काय असं, फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट हेच आहे. तर FRBबद्दल काय संबंधित, राज्याचा भार, कराचा बोजा, घटनात्मक तत्वांचा विरोध, नंतर महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवरतील खर्चात कपात, नंतर काय फेक न्यूज नका लक्षात ठेवू. लखपती दिदी खूप महत्त्वाचं आहे, लखपती तोंडपाठ ठेवा. दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान. तर 2 कोटींची लखपती दिदी स्मॉल हेल्प ग्रुप असं दिलेलं आहे त्यांनी. तर सक्षम करण्यासाठी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. तर 2 कोटी महिलांना कौशल्य परीक्षण देणार होते. नंतर सूक्ष्म उद्योगांसाठी व्यवस्था ठेवण्यास आणि उपजीविकेचे उपक्रम आणि तसेच मूल्य साखळी हस्तक्षेपद्वारे किमान 1 लाख रुपयांची वार्षिक उत्पन्न मिळवण्यासाठी सक्षम करणार होते. आणि पुढे काय, स्वायत्तता जिल्हा परिषद. नंतर वांशिक सदस्यांवरती तोडगा करण्यासाठी राज्य सरकारने पारशी अखंडतेशी जोडजोड विद्यमान. नाही, एकदा वाचून घ्या, फक्त डोळ्या करून घ्या, एवढं काही नाही. स्मार्ट सिटी पुरस्कार कुठल्या सिटीला दिला आहे एवढं लक्षात ठेवा. स्मार्ट सिटी मिशनद्वारे इंदोरला प्रथम शहर आणि मध्य प्रदेशातील सर्वोत्तम राज्य म्हणून घोषित केलेलं आहे. तर इंदोर शहर प्रथम ठरलेलं आहे. आणि तिसरे सर्वोत्तम शहर आग्रा दुसरे सुरत, आग्रा दुसरे आणि तिसरे सर्वोत्तम शहर. राज्य कुठले तर मध्य प्रदेश, नंतर तमिळनाडू, नंतर आपलं नाहीच आहे. अधिकृत भाषाची बैठक 38वी बैठक भरली होती. तर यामध्ये कोणताही स्थापित निषेध नाही झाला. राज्य परिवर्तन संस्था, स्टेट ऑफ इन्स्टिट्यूट नाही लक्षात ठेवा, STIचं. नंतर संसदीय विशेष अधिवेशन 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान भरण्यात आलं होतं. विशेष अधिवेशन वर्षातून किंवा 2दा बैठक व्हावी हे यासाठी असतं. आणि 6 महिन्यापेक्षा जास्त नसावे. दोन्ही बैठकीतील अंतर 85मध्ये सांगितलेलं आहे. आता मनरेगाचं काय म्हणलं इथे, दैनिक मजुरीचा दर हे 204 वरून 331पर्यंत असल्याचे पॅनलने अधोरेखित केलेलं आहे. राष्ट्रीय राजधानी, आता NCR सुधारणा. मुख्य निवडणूक आयोगाच्या अटी. आता मुख्य निवडणूक आयोग चेंज झाले होते, त्याच्याबद्दल थोडीशी अनुप बर्नवाल खटलं. एकदा फक्त मुख्य निवडणूक आयोगाचे नाव लक्षात ठेवा, एकदा वाचून घ्या. ऑप्शनमध्ये एलिमेंट करू शकता तुम्ही आलं तर. जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी सुधारणा, नाव लक्षात ठेवा. इंटर सर्व्हिसेस ऑर्गनायझेशन कायदा. अविश्वास प्रस्ताव, हे इम्पॉर्टंट आहे. अलीकडेच लोकसभेच्या अध्यक्षांचे सरकारविरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव स्वीकारला. अविश्वास प्रस्ताव आचार्य JB कृपलानी यांनी 1963मध्ये पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात मांडला होता. तर अविश्वास प्रस्ताव एक अनौपचारिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये विधिमंडळाचे सरकारवरती विश्वास नसतो, ते माहिती आहे. परिस्थिती काय होती, 50 सदस्यांचा पाठिंबा असतो, 10 दिवसाच्या आत करणे आवश्यक आहे. प्रस्ताव फेटाळला तर 6 महिन्यांनीच प्रस्ताव परत मांडला जाऊ शकतो. प्रभाव काय होतो, लोकसभेच्या मंत्रिपरिषदेविरुद्ध अविश्वास प्रस्ताव ठराव मंजूर झाल्यावर सगळ्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो, लक्षात ठेवा. विशेष अधिकार प्रस्ताव लक्षात ठेवा, ठीक आहे. वाहन स्क्रॅपिंग म्हणजे काय, जे जुने वाहन आहेत त्यांचं विल्हेवाट करणे, बरोबर.
नॉर्थ ईस्ट काउन्सिल, कावेरी पाण्याचं वाटप. तर आपल्या महाराष्ट्र रिलेटेड काही असेल इम्पॉर्टंट आणि खूप जास्त न्यूजमध्ये असेल ते लक्षात ठेवा आता, कारण प्रत्येक न्यूज लक्षात नाही राहू शकत ना तुमच्या. इकोर्टमध्ये काय MPP मॉडेल काय असतं ते एकदा बघून घ्या. पोस्ट कायद्याची योग्य प्रक्रिया होऊ शकते. समान नागरी संहितेवरील चर्चेच्या प्रकाशात असा युक्तिवाद केला जातो की कायद्याची योग्य प्रक्रिया ही, आता कायद्याची योग्य प्रक्रिया हे आपण कुठल्या देशाच्या संविधानामधून घेतली तुम्ही कमेंट करून सांगा, खूप इम्पॉर्टंट आहे ते. आणि तुलनेने मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणे अधिक प्रभावी मानले जाते. कायद्याची योग्य प्रक्रियेशी संबंधित न्यायिक प्रकरणे कुठले आहेत, तर ग्लोबल मद्रास विरुद्ध, नंतर RC कुपर केस, नंतर मेनका गांधी, नंतर या सगळ्या केसेस आहेत. विवाहित बलात्काराचे अपराधीकरण. सर्वोच्च न्यायालयाने विवाहित बलात्काराच्या गुन्हा ठरवणाऱ्या अनेक याचिकांवरती सुनावणी करण्यास सहमती दर्शवली आहे. विवाहित बलात्कार किंवा पती बलात्कार म्हणजे एखाद्या जोडीदाराचे संमतीशिवाय त्यांचे संबंध ठेवणे. भारतीय विवाहित गुन्हेगारी महत्त्वाचे काय आहे, नॅशनल फॅमिली हेल्थकेअर सर्वेच्या तिसऱ्या आणि चौथ्या फेऱ्यांचे असे आढळून आहे की वेगवेगळ्या राज्यांमध्ये महिलांवरती जिव्हाळ्याचा भागीदाराचा हिंसा म्हणजे IPV 3 ते 43% आहे. तर नमुना कुटुंब घेणं, आता हे एवढं सर्वेक्षण नका लक्षात ठेवू. तर 5 ते 6% लैंगिक हिंसाचाराची तक्रार करतात. ओके, ते वयोगटातील 18 ते 49च्या वयोगटातील 3 पैकी 1 महिला पतीपत्नीवरती हिंसाचाराचा अनुभव येतो, हे लक्षात ठेवा. आणि 5 ते 6% फक्त त्या हिंसाचाराची तक्रार करतात, हे पण लक्षात ठेवा. समुदायासाठी ट्रान्सजेंडरसाठी आपण रिझर्वेशन ठेवलेलं आहे, त्याच्याबद्दल क्वेश्चन होता. आमदार पात्रता, आता आपलं राष्ट्रवादी काँग्रेस तिचं झालं केस, त्याच्यावरती आहे. आणि त्यासाठी आपलं कुठल्या अनुसूची आहे, 10वी अनुसूची. मौनाचा अधिकार, तर आदिवासी सल्लागार. तर आपण एवढं बघितलेलं आहे. आता पुढे तुम्हाला असेच काही छोटे मोठे न्यूज आहेत त्या लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर कुठली एकच खूप इम्पॉर्टंट वाटत असेल तर ती एकदा वाचून घ्या आणि चांगली तोंडपाठ वगैरे ठेवा. ज्या पॉलिटी रिलेटेड न्यूजेस आहेत, म्हणजे जसं की आपल्या कॉन्स्टिट्यूशन रिलेटेड काही अमेंडमेंट आहेत, खूप मोठे अमेंडमेंट आहेत किंवा समितीज आहेत ज्या ट्रेंडिंगमध्ये आहेत, तर त्या समितीबद्दल थोडंसं वाचा आणि एकदा नजरेखालून घालून घ्या हा टॉपिक एवढा. आणि नंतर आपण पुढचे व्हिडिओ तसे घेऊनच येणार आहोत, तर एकदा बघून घ्या. आणि तुम्हाला PDF तर भेटून जाणार आहे. तर इथेच मी माझा व्हिडिओ संपवतो. जय हिंद.